तुमच्या त्वचेची खरी काळजी घेण्यासाठी मी घेऊन आले आहेत 100% नैसर्गिक, घरगुती आणि खूपच सोप्या पद्धतीने तयार होणारे स्किन केअर उपाय। यामुळे तुमच्या स्किनला ग्लो, ब्राईटनेस, ऑइल कंट्रोल, पिंपल फ्री स्किन आणि टॅन फ्री लुक सहज मिळू शकतो। मी स्वतः अनेक वर्ष हेच उपाय करत आले आहे आणि यामुळे माझी स्किन हेल्दी राहायला खूप मदत झाली आहे। फक्त मीच नाही, खूप सारे सेलिब्रिटी सुद्धा घरगुती उपायांवर भर देतात। पण सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जे केमिकल प्रोडक्ट वापरता ते फायद्यापेक्षा जास्त नुकसान करतात। ते फक्त टेम्पररी ग्लो देतात, पण तुमचे स्किनचे प्रॉब्लेम कधीच मुळापासून बरे करत नाही। म्हणून मी जे आज उपाय सांगणार आहेत ते स्वस्त, सोपे आणि सर्वात जास्त इफेक्टिव्ह आहेत। हे फक्त तात्पुरते नाहीत, याने तुमची स्किन आतून चांगली होऊ शकते। चांगली स्किन मिळवण्याच्या स्टेप मध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। पहिली, तुमच्या स्किनचा खरा प्रॉब्लेम समजून घेणं आणि त्यानुसार योग्य उपाय करणं। दुसरी गोष्ट, तुमचा आहार, म्हणजेच तुम्ही रोज काय खाता याचा तुमच्या त्वचेशी आणि हेल्थशी अगदी डायरेक्ट संबंध असतो। तर या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात तुम्ही तुमच्या स्किनसाठी कोणते नैसर्गिक उपाय करू शकता। म्हणजे एकूणच तुमच्या स्किनसाठी एक पूर्ण नैसर्गिक आणि प्रभावी स्किन केअर रुटीन मी तुम्हाला सांगणार आहे। पहिला आणि सर्वात महत्त्वाचा घरगुती उपाय म्हणजे मूग डाळीचं पीठ। हे आयुर्वेदातही उत्तम उबटण म्हणून वापरलं जातं। सगळ्यात खास म्हणजे हे पूर्णपणे नैसर्गिक, सौम्य आणि जवळजवळ सर्व स्किन टाइप साठी योग्य आहे। अरे, ही तर खायची गोष्ट आहे आणि ही चेहऱ्याला कसं काय लावायची आणि यात नेमकं असतं काय? थांब, मी सांगते। मूग डाळीच्या पिठात काही खास गुणधर्म असतात जे त्वचेला खूप फायदेशीर असतात। यात विटामिन ए, अँटीऑक्सिडंट, विटामिन सी, विटामिन ई, झिंक आणि नैसर्गिक क्लिन्झिंग एजंट आणि एन्झाइम असतात। त्याचे सर्वात महत्त्वाचे फायदे बघूया। नंबर 1, नैसर्गिक क्लिन्झिंग। रोजच्या धावपळीमुळे आपल्या चेहऱ्यावर धूळ, एक्सेस ऑइल आणि डेड स्किन सेल तयार होतात। यांना काढण्यासाठी गरज असते ती क्लिन्झिंगची आणि ते काम मूग डाळीचं पीठ नैसर्गिक क्लिन्झिंग म्हणून करतं। हे त्वचेवरील धूळ, एक्सेस ऑइल काढून टाकतं। हे अगदी फेस वॉश सारखं काम करतं, पण याचे कुठलेही साइड इफेक्ट नाहीत। नंबर 2, स्किन ब्राईटनिंग। मूग डाळीत नैसर्गिक विटामिन ए आणि अँटीऑक्सिडंट असतात। हे त्वचेला टॅनिंग कमी करायला आणि चेहऱ्याला नॅचरली ग्लो द्यायला खूप मदत करतं। नंबर 3, डेड स्किन रिमूव्ह करतं। मूग डाळीच्या पिठाचे कण खूप बारीक असतात, म्हणून ते त्वचेला नुकसान न करता डेड स्किन काढतं आणि स्किनला स्मूथ बनवतं। नंबर 4, पिगमेंटेशन हलके करतो। डाळीचा नियमित वापर केल्याने काळे डाग, पॅची स्किन आणि अनइव्हन टोन हळूहळू कमी होत जाते। यासोबतच आपली स्किन आपलं दुसरं माउथ असतं आणि म्हणून आपण अशाच गोष्टी चेहऱ्यावर लावल्या पाहिजेत ज्या आपण खाऊ शकतो, कारण ज्या आपण खाऊ शकत नाही ते चेहऱ्याला लावू शकत नाही। कारण त्वचेवर लावलेली प्रत्येक गोष्ट स्किनच्या छिद्रांमधून रक्तामध्ये जाते आणि त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात। अरे, पण एक प्रॅक्टिकल प्रश्न आहे, हे लावायचं कसं आणि हे रोज रोज कोण तयार करणार? म्हणून उपाय अगदी सोपा आहे। एकदाच महिनाभर पुरेल एवढी मूग डाळ घ्या। त्यानंतर मिक्सर मध्ये डाळ बारीक पावडर होईपर्यंत ग्राइंड करा आणि मग ही बारीक पावडर एका छोट्याशा बरणीत भरून ठेवा। मग पुढचा महिना तुम्ही हीच पावडर सहजपणे रोज वापरू शकता। अगं, माझी स्किन तर खूप ड्राय आहे, मी काय लावू? आणि माझी तर खूप ऑइली, पण माझी तर नॉर्मल आहे, मग मी काय करू? थांबा थांबा थांबा, आता कोणत्या स्किन टाइप साठी कसं वापरायचं ते सांगते। नॉर्मल स्किन असेल तर मूग डाळ पावडर प्लस त्यात थोडं पाणी टाकून फेस वॉश सारखं तुम्ही यूज करू शकता। ड्राय स्किन असेल तर मूग डाळ पावडर आणि त्यात थोडं दही मिक्स करा, यामुळे क्लिनिंग सोबतच मॉइश्चरायझर मिळेल। ऑइली स्किन असेल तर मूग डाळ पावडर आणि त्यात थोडं गुलाब जेल टाका, त्याने ऑइल कंट्रोल, पोर्स टाइटनिंग आणि फ्रेश लुक मिळतो। हे मिश्रण 10 ते 12 मिनिटं लावून ठेवा। एवढा वेळ ठेवल्याने त्यातील सगळे चांगले घटक स्किन मध्ये ऍब्झॉर्ब होतात,
त्यानंतर साध्या पाण्याने धुवा. तुम्ही हे रोज वापरू शकता किंवा तुमच्या स्किनला जसं सूट होतंय तसं अल्टरनेटिव्ह डेजला वापरा, पण रेग्युलर वापरल्यावरच याचे खरे फायदे दिसायला लागतात. आता वळूया आपल्या दुसऱ्या आणि सर्वात जुन्या आणि खूप इफेक्टिव्ह सोल्युशन कडे, ते म्हणजे बेसन पीठ. आपल्या आजीच्या काळापासून बेसन पीठ सौंदर्यासाठी वापरलं जातं आणि त्यात एक खास कारण म्हणजे बेसन पीठ एक नैसर्गिक डीप क्लिन्झर आहे आणि बेसन पीठ सुद्धा सगळ्या स्किन टाइप साठी आहे. आता याचे फायदे बघा. नंबर 1, टॅन रिमूव्हल. बेसन पिठात विटामिन ए आणि अँटीऑक्सिडंट असतात. जर उन्हामुळे तुमची स्किन काळी पडली असेल म्हणजेच टॅनिंग असेल तर बेसन पीठ हे तुमच्या चेहऱ्यावरील टॅनिंग काढायला मदत करते. नंबर 2, ऑइल कंट्रोल. बेसन पिठात ऑइल शोषून घेणारे कंपाऊंड्स असतात. हे तुमच्या स्किनवरील एक्स्ट्रा ऑइल शोषून घेतं. नंबर 3, पिंपल्स आणि ॲक्ने कमी होतात. बेसन पिठात असलेले झिंक आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म हे चेहऱ्यावरील पिंपल्स, ॲक्ने कॉझिंग बॅक्टेरिया कमी करतात. नंबर 4, इन्स्टंट ग्लो पण येतो. पण हे कसं वापरायचं? तर बेसन पीठ आपल्या घरात नेहमीच अवेलेबल असतं, त्यामुळं हे वापरणं खूप सोपं आहे. फक्त तुमच्या स्किन टाईप नुसार कोणत्या गोष्टी त्यात ऍड करायचं ते सांगते. ऑइली स्किन असेल तर बेसन पीठ आणि त्यात थोडं गुलाब जेल आणि थोडी हळद हे मिक्स करून लावल्याने तेलकटपणा कमी होतो आणि पोर्स टाईट होतात. ड्राय स्किन असेल तर बेसन, त्यात थोडी हळद आणि कच्चं दूध किंवा साय मिक्स करा. दुधामुळे स्किनला ओलावा मिळतो आणि बेसनमुळे ती स्वच्छ होते आणि हळद जी अँटीबॅक्टेरियल आणि ग्लो देण्याचं काम करते. साईमुळे स्किन कोरडी पडत नाही. याचा तुम्ही वापर रोज करू शकता किंवा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुमच्या स्किनला सूट होईल त्यानुसार सुद्धा तुम्ही हे लावू शकता. चेहरा धुताना 1-2 मिनिट चेहऱ्यावरती मसाज करा म्हणजे ग्लो आणखी वाढेल. आता वळूया तिसऱ्या आणि सर्वात गुणकारी उपायाकडे, मुलतानी माती. मुलतानी माती एक नॅचरल आणि जेंटल स्क्रबर आहे. हे स्किनला काही नुकसान न करता मुळापासून स्वच्छ करते. मुलतानी मातीमध्ये मॅग्नेशियम क्लोराईड, कॅल्शियम, सिलिकॅट, आयर्न, मिनरल आणि नॅचरल ॲब्झॉर्बंट प्रॉपर्टीज असतात. हे नैसर्गिक घटक असल्यामुळे आपण हे चांगले स्क्रबर म्हणून वापरू शकतो. आता त्याचे फायदे सांगते. नंबर 1, डीप पोर क्लिन्झिंग. मुलतानी माती एक मॅग्नेट सारखं काम करते. ती स्किन मध्ये खोलवर जाऊन घाण, डेड स्किन बाहेर काढते, ज्यामुळे पोर्स एकदम क्लीन होतात. नंबर 2, स्किन पॉलिशिंग अँड ग्लो. यात असलेले सिलिकॅटमुळे स्किनला एक प्रकारचं पॉलिशिंग मिळतं, ज्यामुळे स्किनचा टेक्स्चर सुधारतो. नंबर 3, ऑइल शोषून घेतं. मुलतानी मातीमध्ये मॅग्नेशियम क्लोराईड मोठ्या प्रमाणात असतं, जे तेलाचा सर्वात मोठा शत्रू आहे. हे स्किनवरचं आणि पोर्स मधलं एक्स्ट्रा ऑइल पूर्णपणे शोषून घेतं, ज्यामुळे चेहरा दिवसभर ऑइल फ्री राहतो. नंबर 4, ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स कमी होतात. मुलतानी मातीमध्ये स्किन टाइटनिंग प्रॉपर्टीज असतात, जे नाकावरचे ब्लॅकहेड्स काढण्यासाठी एकदम बेस्ट आहे. हे कसं वापरायचं ते मी सांगते. मुलतानी माती, त्याच्यात थोडं गुलाब जेल किंवा दही मिक्स करायचं. नंतर स्क्रबिंग करताना हे मिश्रण चेहऱ्यावर पूर्ण सुकू देऊ नका. ते अर्धवट ओले असतानाच हाताला पाणी लावून मसाज करा आणि मग धुवा. यामुळे ग्लो येतो. हे आठवड्यातून तुम्ही 1 किंवा 2 वेळेस लावू शकता. आता वळूया आपल्या सर्वात महत्त्वाच्या स्टेप कडे, म्हणजेच मॉइश्चरायझिंग. बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की फक्त ड्राय स्किनलाच मॉइश्चरायझची गरज असते, पण तसं नाही. तुमची स्किन कोणत्या टाईपची असो तिला हायड्रेशनची गरज असते आणि यासाठी ॲलोवेरा जेल पेक्षा उत्तम आणि सुरक्षित पर्याय दुसरा नाही. हे नैसर्गिक आहे आणि त्याचे कोणतेही साइड इफेक्ट नाहीत. यात मेनली 96% पाणी, विटामिन सी, विटामिन ई आणि अँटीऑक्सिडंट असतात. तर चला याचे मेन फायदे सांगते. नंबर 1, डीप हायड्रेशन. ॲलोवेरा जेल लावल्याने स्किन चिपचिप न होता मऊ राहते. नंबर 2, अँटी एजिंग.
यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई असतं. हे व्हिटॅमिन्स त्वचेची लवचिकता टिकवून ठेवतात, ज्यामुळे चेहऱ्यावर लवकर सुरकुत्या येत नाहीत आणि स्किन तरुण राहते. नंबर 3, डार्क स्पॉट कमी करणे. ॲलोवेरा जेलमध्ये ॲलोईन नावाचा एक घटक असतो. हा घटक त्वचेवरील मेलानिन कमी करण्यास मदत करतो, ज्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपलचे वण हळूहळू फिकट होतात. नंबर 4, स्मूथिंग इफेक्ट. यात नैसर्गिक कूलिंग आणि अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. हे प्रदूषणामुळे स्किनवर होणारी जळजळ आणि रेडनेस लगेच कमी करतात. यासाठी तुम्हाला घरीच असलेली कोरपडीची एक छोटीशी काडी घ्यायची आहे. नंतर ती कापून ताजं जेल एका छोट्या प्लेट मध्ये काढून घ्या. आता लावण्याच्या आधी तुम्ही चेहरा स्वच्छ धुवून घ्या. चेहरा धुतल्यानंतर थोडंसं कोरपड जेल हातावर घ्या आणि चेहऱ्यावर हलके हाताने लावा. हे स्किन मध्ये लगेच ऍब्झॉर्ब होतं आणि चेहरा अजिबात तेलकट दिसत नाही. हे तुम्ही रोज सकाळी आणि रात्री मॉइश्चरायझर म्हणून वापरू शकता आणि सगळ्यात भारी म्हणजे तुम्ही हे सनस्क्रीन म्हणून वापरू शकता. तर आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं की महागड्या आणि केमिकल प्रोडक्टवर पैसे न खर्च करता आपण घरच्या घरी स्किन केअर कशी करू शकतो. थोडक्यात सांगायचं तर हे आहे तुमचं सिंपल आणि नॅचरल स्किन केअर रुटीन. फेसवॉश म्हणून मूगडाळीचं पीठ आणि बेसन, जे तुम्ही रोज वापरू शकता. मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन म्हणून ॲलोवेरा जेल लावू शकता. स्क्रबर म्हणून मुलतानी मिट्टी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरू शकता. हा सिंपल आणि नॅचरल स्किन केअर रुटीन पुढील 5 ते 6 आठवडे करून बघा. तुम्हाला नक्कीच तुमच्या स्किन मध्ये फरक बघायला मिळेल. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत या व्हिडिओचा दुसरा पार्ट, म्हणजे आपला आहार. आपण काय खाल्लं पाहिजे ज्यामुळे आपली स्किन आतून चांगली राहील आणि लवकर रिझल्ट भेटेल. तर मग हेल्दी लाईफस्टाईल साठी आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या हेल्दी मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा.